तर बैलगाडी दिसते आपल्याला, हे बागेर आहे, फुल वगैरे दाखवलेली आहे. गावठी चिकन आहे, मटन आहे, मटन मसाला आहे. इकडे 250 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या युट्यूब चॅनल मध्ये मी देविदास शेळके तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित बदलापूर आगरी महोत्सव 2025 पाहणार आहोत. या आगरी महोत्सवामध्ये आपण आगरी संस्कृतीचे जे प्रदर्शन भरलं आहे ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी कुठले कुठले कार्यक्रम आयोजित केले आहेत ते पाहणार आहोत. त्या ठिकाणी जे काही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि आपला हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, या कार्यक्रमाचे लोकेशन आहे कार्मेल शाळेजवळ बदलापूर पूर्व. या ठिकाणी हा महोत्सव भरलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता जेजुरी गडाचे जे प्रवेशद्वार आहे ते उभे या ठिकाणी जेजुरी गडाचं प्रवेशद्वार सारखंच प्रवेशद्वार इथे तयार केलेलं आहे. आणि इथून आपल्याला हा प्रवेश करायचा आहे. या प्रवेशद्वारातून आपण जसं आत जातोय तसंच आपल्याला सर्वात पहिला आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. ते बघू शकता, खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर संपूर्ण आगरी संस्कृतीचं या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं दिसते. इथे जर तुम्ही बघितलं तर हा इकडे पाड दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हा इकडे कारेळी जात. त्याच्यानंतर इकडे बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंची मूर्ती दिसते आपल्याला. त्याच्यानंतर इकडे वरवंटा, पाटा, हवनकुंड, दुडा, भात. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती सुद्धा आहे, विठ्ठलाची मूर्ती. त्यानंतर इकडे जर बघितलं तर बैलगाडी दिसते आपल्याला. आणि ही सगळी आगरी समाजात पूर्वी जे वापरले जाणारे सगळ्या वस्तू असतील, अवजार असतील, ते सगळे या प्रदर्शनामध्ये आपल्याला मांडलेले दिसत आहेत. इकडे जर बघितलं तर हे बागेर आहे. त्याच्यानंतर इकडे हे टोपली दिसते. त्याच्यानंतर हे रांजण वगैरे, टिपरी, सोवा, लाटणा, पोळीपाट. आणि इकडे चूल वगैरे दाखवलेली आहे. तर इकडे जर तुम्ही बघितलं तर हा कणगा आहे. त्याच्यानंतर हे इकडे टिकाव, फावडे, पारई, गुरावना, हातोडी, काटे, शिवळी, हे जे सगळे आगरी समाजातील लोक जे काही अवजारं वापरायची ती सर्व इथे आपल्याला दाखवलेली आहे. इकडे आपण सर्व हे आगरी संस्कृतीचं प्रदर्शन पाहिलं. त्याच्यानंतर आपण जर इकडे बघितलं तर इथे भरपूर असे स्टॉल लावलेले दिसतात आपल्याला. आणि आतमध्ये सुद्धा भरपूर असे स्टॉल आहेत. इथे जर बघितलं तर हे प्रॉपर्टी का खजाना म्हणून एक स्टॉल आहेत. हे सर आहेत इकडे आणि हे सर आपल्याला थोडी माहिती देतील या स्टॉल विषयी. नमस्कार दोस्तों, मेरा नाम है भावेश चांद्रा। कंपनी का नाम ड्रीम होम्स है। करीबन हम 26 साल से प्रॉपर्टी फील्ड में है। हमारा बदलापुर में NA प्लॉट का प्रोजेक्ट है जो 625 रुपये पर स्क्वायर फीट मिल रहा है। फार्म हाउस प्लॉट है जो 299 रुपये से। और करजत तालुके में फर्स्ट मल्टीप्लेक्स मॉल है, CG स्क्वायर मॉल। वहाँ पे 25 लाख की शॉप खरीदने में 18,500 गारंटी रेंटल इनकम मिल रहा है। ऐसा मौका सचमुच दोस्तों कभी नहीं आने वाला है। तो आइए, नेरल करजत थर्ड मुंबई है, और आपका इन्वेस्टमेंट करके अपना प्रॉपर्टी के रेट बढ़ाइए सर। तर मित्रांनो बघा, ज्यांना काही फ्लॅट वगैरे खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क साधू शकता. इथे हा कार्यक्रम उद्यापर्यंतच असणार आहे. उद्या हा शेवटचा दिवस असणार आहे. उद्या तुम्ही जर येऊन या सरांना भेटलं तर तुम्हाला हे सगळी माहिती देतील. इथे आपल्याला एक बॅगचा स्टॉल दिसतंय. त्याच्यामध्ये सगळ्या लेडीजच्या पर्स वगैरे आहेत. इकडे पण बघू शकता, इकडे पण मोठ्या पर्स आहेत. त्यानंतर हे स्टॉल या ताईंचा आहे. ताई काय बोलताय, कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद, कसा आहे? फर्स्ट डे आहे. काल पण आले असतील ना? काल नव्हता, आज लावलाय का स्टॉल? मग काय काय तुमच्याकडे आणि किती पासून स्टार्ट आहेत जरा सांगा ना. आमच्याकडे 70, 80, 25 पासून स्टार्ट आहे. छोटे पाऊच आहे,
हळदी पाऊच. कुंकासाठी हा. 25 ला आहे, 600 ला आहे, ब्रँड वाले हा. आहेत. जसे त्यांना आवडेल त्यानुसार आम्ही आणलेला आहे. त्यानुसार आहे. आणि मग याच्यात काय कमी जास्त वगैरे करून मिळतंय का? हो हो, नक्की देणार. कुठून आलेत आहे तुम्ही? बदलापूर मधनच बदलापूर मधून. हो. चला, इथे एक स्टॉल लावलेला आहे, याच्यामध्ये सर्व रानमेवा आपल्याला दिसतोय. या स्टॉलवर आपल्याला काय काय भेटतं ते यांच्याकडून जाणून घेऊया. काका, काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आवळा आहे, चिंच आहे, हा स्टार फ्रूट आहे, कैरी आहे, बोरं आहेत. हे सर्व चिंच आणि याची आहे. किंमत कशी काय आहे? हे आम्ही सर्व साधारण 20-30 रुपयाचं देतो. 20-30 रुपयाचं असं सुट्ट मिळतंय का? सुट्टं मिळतं. तर बघा मित्रांनो, इथे सगळा रानमेवा मिळतोय आणि हे सगळं National. समाजातील सर्व लोक जे काही जंगलात जाऊन हे सगळं रानमेवा मिळून मग घरी आणून खायचे, या सगळ्या पूर्वीच्या आठवणी आहेत. आणि या सगळ्या इथे या काकांनी सर्व या आठवणी ताज्या केलेल्या आहेत. कितने का एक है? सर 50 से चालू है अपने पास, 4,500 तक फ्रूट का कीमत है। हाँ। और ये कहाँ जाते हैं आप बेचने के हम लिए? हर जगह जाते रहते हैं, बदलापुर हो गया, रुस्तम जी हो गया, मेले में, हर मेले में रहते हाँ, हर होंगे। महोत्सव में लगाते हैं, वागली महोत्सव भी लगाते हैं। हाँ। हर जगह कहीं भी प्रोग्राम रहता है, अपना बांसुरी का धंधा लगता है। हाँ। अपना भी ईसा बांसुरी वाले के नाम से सब जानते हैं। ईशा बासुरीवाला ना? बघा मित्रांनो, इथे ईशा बासुरीवाला यांचं नाव आहे. यांचा नंबर आहे इकडे दिलेला. त्यांच्याकडे येऊन जर बासुरी लागली तर मग हे इथे घेऊ शकता तुम्ही. इथे आपल्याला एक स्टॉल दिसतंय, याच्यामध्ये सगळे मुखशुद्धीचे काय काय आयटम आहेत. ते या ताईचं दुकान आहे. ही ताई आपल्याला सांगेल त्या दुकानामध्ये काय काय भेटते ते. काय काय आपल्याकडे? बडीशोप आहे, आवळा आहे, कैरी आहे, पान मसाला आहे, लहान मुलांसाठी स्टोन आहे, जेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची चिंच आहे, कैरी आहे. आणि याचे भाव कसे आहेत? 80 ला 100 ग्राम आहे, पान मसाला 100 रुपये 100 ग्राम आहे. सगळ्या वस्तू त्याच भावामध्ये आहेत की प्रत्येकाचे वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळे? वेगवेगळे. साधारण 80 पासून 80 सुरू आहे. पासून स्टार्टिंग आहे 100 पर्यंत. तर बघा मित्रांनो, ज्यांना काही अशा प्रकारचे पदार्थ लागत असतील तर या ताईकडून घ्या. तर पुढे आलो की आपल्याला इकडे हे लोणचे दिसत आहेत. सर्व प्रकारचे लोणचे आहेत यांच्याकडे. आणि या दादांचं दुकान आहे. दादा, आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे लोणचे आहेत जरा सांगा. लिंबू आहे, मिक्स आहे, मिरची आहे, करवंद वगैरे आहे, करवंद आहे, आणि कारलं आहे. याची किंमत कशी आहे? 100 रुपये भाव? पाव किलो आहे सगळं. सगळं 100 रुपये पाव 100 आहे. रुपये पाव आहे. आणि हे तुम्ही कुठे कुठे नेत असता? कुठल्या कुठल्या जिथे जत्रेमध्ये जिथे असता? मुंबईमध्ये जिथे जिथे जत्रा लागतात तिथे तिथे असतो. आपलं गाव कुठलं? देवगड, नारिकरा. देवगड. आणि सगळीकडे तुम्ही असता, सर्व जत्रेमध्ये असता. तर बघा मित्रांनो, आपल्याला जर लोणचे वगैरे लागत असतील, तुम्ही या आगरी महोत्सवामध्ये जर आले असतील तर यांच्याकडून लोणचे वगैरे घेऊ शकता. इकडे आपल्याला काही मसाले दिसत आहेत आणि चटणी वगैरे दिसते. त्याच्यानंतर इकडे आपल्याला काही गोड पदार्थ दिसत आहेत, लाडू असतील. त्याच्यानंतर हे शेंगदाण्याचे लाडू वगैरे आणि सगळे मसाल्याचे पदार्थ, सरबत असतील, हे सगळं आपल्याला या दुकानात दिसतंय. याचं नाव आहे पोट्टे मसाले. आणि इथून पुढे गेलं तर आपल्याला भरपूर असे स्टॉल पाहायला मिळतात. आता आपण पुढे जाऊन बघूया. प्रत्येक स्टॉलवर आपल्याला भरपूर अशी गिराईकांची गर्दी झालेली दिसते. त्याच्यामुळे काही ठिकाणी आपल्याला शूट करायला थोडीशी अडचण होती. त्याच्यामुळे मी तुम्हाला कल्पना मसाले आहेत, तिकडे सुद्धा तेच पदार्थ आहेत जे त्या ठिकाणी आपण बघितले त्या स्टॉलवर. ते सगळे पदार्थ आपल्याला इथे दिसत आहेत. त्याच्यानंतर एंटरप्राइजेस यांच्याकडे हे सगळे तळायचे पदार्थ आहेत. जर आपण बघितलं तर हे सगळे तळायचे पदार्थ आहेत. दादा, काय काय आपल्याकडे? ही आपला नाचण्याची बॉबी आहे. ही नाचणीपासून तयार केली. हा तुम्हाला जळगावचा प्रोडक्ट आहे. हा, बाकी हे तुम्हाला खिचा पापड आहे. हा, हा तुम्हाला तांदळापासून तयार केला, थोडा स्पायसी खायला छान लागतो. हे मक्यापासून तयार केलंय. हा. कॉर्न पापड, मक्का पापड. अजून काय काय तुमच्याकडे? बाकी हे आपलं ओनियन रिंग आहे. हे आपल्या कांद्यापासून तयार केलं, ओनियन रिंग. कांद्यापासून तयार कांद्यापासून तयार केलं. केलं. आणि याची किंमत कशी आहे? भाव 60 रुपयाला काय 100ला 2 आहेत. कोणतेही घ्या, 100ला 2 पॅकेट. हे पॅकेट 60 रुपयाला आणि 100ला 2. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला पदार्थ लागत असतील तर या दादांकडून तुम्ही घेऊ शकता.
त्यांच्या दुकानाचं नाव आहे रामेश्वर एंटरप्राइजेस आणि हे दुकान या दादांचं आहे. चला आता आपण पुढे जाऊया. इकडे आपल्याला अजून एक मसाल्याचं दुकान दिसतंय आणि इथे सगळे मसाले दिसतात आपल्याला. हळद असेल, मसाले असतील, त्याच्यानंतर सरबत वगैरे सगळं आणि आपल्याला कुंभम असेल, कोंबडी वडा पीठ वगैरे असेल. या स्टॉलवर आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. फणसवडी वगैरे आहे. त्याच्यानंतर हे मालवणी खाजा, हे मालवणी खाजा दिसतं इकडे. हे लाडू वगैरे आहेत, सगळे गोड पदार्थ आहेत इकडे आपल्याला पाहायला मिळतात. हे इकडे बंगाली खाजा ना, बंगाली बोलतात. इकडे बंगाली खाजा वगैरे दिसते. हे दुकान या दादांचं आहे आणि इकडे या ताई सुद्धा बसलेले. त्यांच्या दुकानाचं नाव आहे इकडे साई आर्या. हे बघा, हे वडवणे देवगड सिंधुदुर्ग मधून आले. इकडे सुद्धा आपल्याला एक मुखशुद्धीचे जे पदार्थ आहेत ते सगळे आपल्याला इथे दिसतात आणि हे दुकान या दादांचं आहे. आता आपण पुढे जाऊन बघूया. बहुतेक दुकानं सेम आहेत, त्याच्यामुळे आपण जे आधी आपण बघितलंय ते परत नाही बघणार. भरपूर असे स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. भरपूर असे स्टॉल लावलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे जर आपण बघितलं जे सगळे किचन वगैरे दिसत आहेत आपल्याला. छान असे किचन आहेत. आपण या दादांचं दुकान आहे, दादांना विचारूया. दादा हे कितीला आहे? 50. आणि बाकीचे किती पासून स्टार्ट आहेत सर्व? हे सगळे 100 काय? हे वरचे 100 रुपयाला आहेत आणि हे छोटे आहेत ते 50 रुपयाला आहेत. बघा, हे सगळे इथे किचन बघितले आपण. तर आपण पुढे जाऊन बघूया काय आहे इथे. मला एक गन शूटचा खेळ दिसतोय. याच्यामध्ये हे समोर लावलेले फुगे फोडायचे असतात आणि हे फुगे फोडण्यासाठी आपल्याला इथे हा बंदुका दिलेल्या आहेत. या बंदुकांमध्ये कितना शॉट रहते हैं? 100 रुपये का 12. 100 रुपयाचे 12 शॉट असतात. 12 फुगे फोडले की आपले 100 रुपये संपतात, बरोबर ना? सांस्कृतिक कार्यक्रम इकडे चालू झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रेक्षकांची भरपूर अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इकडे सुद्धा भरपूर असे प्रेक्षक आपल्याला इकडे बसलेले पाहायला मिळतात. खूप छान असं नियोजन आहे या ठिकाणी. सर्वांना या ठिकाणी खुर्च्या बसायला लावलेल्या आहेत आणि भरपूर अशी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. अजूनही काही लोक येतील, काही वेळात आपल्याला या सगळ्या खुर्च्या भरलेल्या दिसतील. आता आपण पुढे जाऊन बघूया इकडे काय आहे. इकडे सगळं आगरी खानावळ व जत्रा असा बॅनर लावलेला आपल्याला दिसतोय. इकडे जर आपण बघितले तर सगळे आगरी पद्धतीचे सर्व पदार्थ आपल्याला पाहायला मिळतील व या ठिकाणी जे काही मनोरंजनाचे खेळ आहेत ते सगळे आपल्याला इकडे पाहायला मिळतील. इथे समोर आपल्याला एक आईस्क्रीमचं दुकान दिसतंय. दादा काय तुझ्याकडे? व्हॅनिला फ्लेवर आहे कप मध्ये आणि कुल्फी आहे, केसर पिस्ता, चॉकलेट, मलाई आणि मल्क आहे, केसर पिस्ता, मँगो. आणि याचे भाव कसे आहेत? 50 रुपये, 40 रुपये, 50 पासून स्टार्ट आहे ना? बघा मित्रांनो, यांच्याकडे 50 पासून स्टार्ट आहे. आईस्क्रीम, कुल्फी वगैरे सर्व आहेत यांच्याकडे. तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर असे स्टॉल लावलेले आहेत खाद्यपदार्थांचे आणि प्रत्येक स्टॉल समोर आपल्याला भरपूर अशी गर्दी होताना दिसते. आता आपण त्या स्टॉल कडे सुद्धा जाणार आहोत. त्याच्यानंतर आपण जर इकडे सुद्धा बघितलं तर भरपूर असे इकडे सुद्धा स्टॉल लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला काही आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत, हाय करतायत ते आपल्याला. चला इकडे बघा, इकडे सुद्धा एक कुल्फीचं दुकान आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर इकडे हे मसाला पापड, त्याच्यानंतर दाबेली, पोटॅटो स्प्रिंग रोल हे सगळं यांच्याकडे मिळते. या दादांचं दुकान आहे. इकडे बघा, हे सगळे खाद्यपदार्थ आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे कसं आहे मसाला पापड? 50 रुपये. बघा मित्रांनो, हे मसाला पापडचं हे जे प्लेट आहे ना, हे 50 रुपयाला आहे. इकडे एक दाबेलीचा स्टॉल दिसतो आपल्याला आणि इथे सुद्धा आपल्याला ग्राहकांची भरपूर अशी गर्दी होताना दिसते. तर आपण पुढे जाऊन बघूया.
इथे एक पिझ्झाचं स्टॉल दिसतंय आणि या ठिकाणी या दुकानाचं नाव आहे ला मिनोज पिझ्झा. हा आमचा लॉपीनॉपचा स्टॉल आहे. आमचा नियर बाय बाजूलाच आउटलेट आहे. आमचा आउटलेट थारवण इथे आहे आणि आज आम्ही इथे बदलापूर इथे आलेलो आहोत आणि बदलापूर फेस्टिवल मध्ये आमचा हा मिनी स्टॉल लावलेला आहे. या मिनी स्टॉल मध्ये आमच्याकडे टोमॅटो पिझ्झा, ऑनियन पिझ्झा, कॅप्सिकन पिझ्झा, स्वीट कॉर्न पिझ्झा, मायक्रेटा आहे आणि लहान चिल्ड्रन्स साठी आम्ही ब्राउनी केक्स सुद्धा ठेवलेले आहेत आणि हे ब्राउनी आम्ही प्रत्येक लहान पोरांना देत आहोत. आउटलेट तर्फे फ्री आहे. तर मित्रांनो बघा यांच्याकडे सर्व यांनी इथे जे पदार्थांची जी लिस्ट लावले हे सगळे पदार्थ यांच्याकडे मिळतात आणि तुम्ही या महोत्सवामध्ये आले तर यांच्या दुकानाला सुद्धा भेट द्या. यांच्याकडे सगळे बर्गर वगैरे आहेत. दादा ऐकतात आपल्याला यांच्याकडे सगळे सर्व प्रकारचे बर्गर मिळतात. बघा इथे लिस्ट दिलेली आहे त्यांनी, याच्यामध्ये प्राइस सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघा आणि यांच्याकडे आले तर या प्रकारचे आयटम तुम्ही घेऊ शकता. चला इकडे पुढे आले की आपल्याला बालाजी आगरी खानावळ यांच्याकडे सर्व आपल्याला जेवण दिसते. यांच्याकडे जेवणाचे ताट वगैरे रेडी आहेत. मटन मसाला तुम्ही बघितलं तर इकडे 300 रुपयाला मटन ताट आहे. त्याच्यानंतर कोळंबी मसाला 200 रुपये, चिकन मसाला इकडे 200 रुपये, चिकोरी मसाला आहे 250 रुपये, त्याच्यानंतर बांगडा मसाला आहे 200 रुपये, बांगडा फ्राय 200 रुपये. असे सगळे ताटे आहेत की सगळी इथे रेडी ठेवलेली आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येकाचे रेट सुद्धा त्याच्या समोर इथे लावलेले दिसतात आणि स्टॉल इथे या दादांचे आहे. हे बघा दादा यांचं आहे. काय करा चला आता आपण पुढे जाऊन अजून काय काय आपल्याला पाहायला मिळतंय ते. इकडे एक दाबेलीचं दुकान दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर इकडे हे सगळे चायनीजचे पदार्थ दिसत आहेत. तर आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय पाहायला मिळतंय ते आपल्याला. तर मित्रांनो इथे माझ्या मागे काळू बाळू ढाबा यांचं एक स्टॉल दिसतंय आपल्याला. सगळं खाद्यपदार्थांचं स्टॉल आहे. यांच्याकडे जेवण वगैरे सर्व मिळतंय. या दादांचं स्टॉल आहे इकडे. हे आपल्याला माहिती देतील यांच्याकडे काय काय आहे ते. काय काय तुमच्याकडे? आमच्याकडे मटन आहे. मटन 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 कसं आहे? प्लेट कशी? प्लेट 300 रुपये. 300. त्याच्यामध्ये काय काय येतं? पूर्ण थाली आमच्याकडे 400 रुपयाला आहे. हे ताट कितीला? हे 400 रुपयाला. 400 रुपयाला पूर्ण ताट. त्याच्यामध्ये काय काय येईल? दाल दुधी आहे, गावठी चिकन आहे, मटन आहे, सलाड आहे, मिरगुंडी आहे, भाकर आहे आणि बिस्लेरी आहे. एक बॉटल आहे. हे सगळं 400 रुपये. 400 रुपये. आणि चिकनचं नाही? गावठी चिकन आहे ना. चिकन पण याच्यामध्येच आहे. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये सर्व आहे. चिकन आहे, डाळवाजी आहे, मटन आहे, त्याच्यानंतर राईस वगैरे हे सगळं 400 रुपयाला आहे. त्यांच्याकडे मिरगुंडी सुद्धा आहेत. त्यानंतर हा चला कोळीवाडा हा सुद्धा आहे, पुरी सुद्धा आहे. तर बघा मित्रांनो आपल्याला जर अशा प्रकारचं जेवण हवं असेल तर यांच्याकडे येऊन तुम्ही संपर्क करू शकता. आपल्याला इकडे मच्छीचे प्रकार दिसत आहेत. सर्व प्रकारच्या मच्छी इथे फ्राय मच्छी असतील, त्याच्यानंतर रश्श्यातली मच्छी असेल, हे सर्व यांच्याकडे मिळते. इकडे सगळे त्याचे रेट वगैरे दिलेले आहेत. कोंबडी वडे असतील 250 रुपये, मटन मसाला आहे इकडे 250 रुपये, कोळंबी मसाला आहे 250 रुपये, कोळंबी फ्राय आहे याचे 300 रुपये, त्याच्यानंतर कोळंबी बिर्याणी 300 रुपये. हे सगळे पदार्थ यांच्या स्टॉलवर मिळतात आणि हे स्टॉल या दादांचं आहे. त्याचं नाव आहे हॉटेल सिंधुदुर्ग. इथे सुद्धा आपल्याला एक खाद्यपदार्थांचं स्टॉल दिसतंय. सगळे मच्छीचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर इकडे लॉलीपॉप वगैरे दिसत आहेत आपल्याला. हे सगळं यांच्याकडे इथे आहे. आपण पुढे जाऊन बघूया यांच्याकडे काय काय आहे ते. इकडे त्या दुकानात जे आपण बघितले ते सर्व इथे सेमच दिसतंय. त्याच्यामुळे आपण इथे जास्त काही बघत नाही. आपण थोडस लांबूनच बघूया यांच्याकडे काय काय आहे ते. जास्त करून आपल्याला इथे सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल दिसत आहेत. आगरी लोकांना ज्या काही गोष्टी आवडतात, मच्छी असेल, मटन, मच्छी, सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला या आगरी महोत्सवामध्ये पाहायला मिळतात. आता आपण पुढे जाऊन बघूया. आता आपण जे मनोरंजनाचे खेळ आहेत
त्याच्यामध्ये आकाश पाळणं वगैरे असेल, जे पण काही खेळाचे प्रकार आहेत, लहान मुलांसाठी जे मनोरंजन होते ते सर्व आता आपण बघणार आहोत. या सेक्शन मध्ये आपल्याला सगळे खेळांचे प्रकार दिसतात. आता आपण इकडे पुढे जाऊन बघूया काय काय मनोरंजनाचे खेळ आहेत ते पाहूया. आपल्याला हे गाड्यांचं खेळ दिसतोय. लहान मुलं आपल्याला इथे गाड्यांमध्ये बसलेली दिसत आहेत. इकडे आपल्याला एक मोठं आकाश पाळणं दिसते आणि या आकाश पाळण्याला खूप अशा लाईट लावून सजवण्यात आलेलं आहे आणि पाहायला ते खूप भारी वाटते. सगळं आपलं बघून झालेलं आहे. आता आपण जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तिकडे ते आता आपण पाहण्यासाठी जाणार आहोत. मित्रांनो, इकडे हे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत आणि इकडे स्क्रीन लावले. इकडे तुम्ही बघू शकता अवनी पाटील यांचा कार्यक्रम चालू आहे आणि हा कार्यक्रम इकडे आपल्याला पुढे दिसते. आपण पुढे जाऊन बघूया. खूप अशी गर्दी झालेली या ठिकाणी दिसते आपल्याला. आपल्याला पुढे जाऊन काय बघता येते ते आपण बघूया. आणि हा कार्यक्रम कालपासूनच सुरू झालेला आहे. हा कार्यक्रम आता फक्त हा कार्यक्रम आता उद्यापर्यंतच असणार आहे. उद्या शेवटचा दिवस असणार आहे आणि तुम्ही इकडे ही गर्दी बघू शकता. भरपूर अशी गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची तुफान अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे. त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय शैलेशजी भोईर साहेब. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण बदलापूर मध्ये सुरू असलेला आगरी महोत्सव पाहिला. या आगरी महोत्सवामध्ये खूप छान असं नियोजन केलेलं आहे आणि आजची तारीख 27 डिसेंबर आहे. उद्या 28 डिसेंबर रोजी हा आगरी महोत्सवाचा कार्यक्रम संपणार आहे. उद्या शेवटचा दिवस असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर उद्या तुम्ही येऊन या आगरी महोत्सवास भेट देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.